सोशल मीडियावर एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे की ॲपल पुढच्या वर्षी आयफोन 18 लॉन्च करणार नाही. पण हे पूर्णपणे खरं नाही. ॲपलच्या नव्या स्ट्रॅटेजीनुसार 2026 मध्ये फक्त आयफोन 18 चे महागडे प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सच लॉन्च होतील. तर सर्वसामान्यांना परवडणारा बेस मॉडेल 2027 च्या सुरुवातीला बाजारात येईल. त्यामुळे फोन येणार आहे, फक्त सर्व मॉडेल्स एकत्र येणार नाही. तसेच भारतात 70% आयफोन EMI वर विकले जातात हा दावाही चुकीचा आहे. वास्तविक आकडेवारीनुसार केवळ 25% आयफोन EMI किंवा इतर कर्ज पर्यायांवर खरेदी केले जातात. त्यामुळं या व्हायरल बातमीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. ॲपलच्या या नव्या स्ट्रॅटेजीमुळे तुम्हाला काय वाटतं? महागडे मॉडेल्स आधीचा आणून कंपनी ग्राहकांना आकर्षित करू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मेकअप मध्ये तुम्ही आता लावलेलं मेकअप शेड मध्ये बदल आहे का? हो, तिथे मेकअप नव्हता केला आणि आता मी घेऊन आले ना. पण मी आता मेकअप नाही केला. काय समजा तो फेअर दिसतोय, मग हार्डर दिसतोय. घेऊन येऊ का? ऊन नाही, ब्लॅक बॉर्डर त्याच्या असतो, ब्लॅक शेड वाटायला त्याच्या असला थोडं डार्क शेड. अच्छा, काय माहिती तिथे आपण काय लावलं होतं, आता पण काय लावलं. इकडे बघ समोर. आता तुम्हाला फोटो नाही बघत दिसतोय. कॉम्पॅक्ट का कोणाकडे? कॉम्पॅक्ट काहीच असं काहीच नाही. जेवढी जास्त दिसेल तेवढी घ्या. समोर बघा 2 मिनिटं. ये खाली थोडी ये खाली ये थोडी शांत ये थोडी